महाराष्ट्र शासनाने गावठाणापासून 200 मीटरमधील जमिनी व घरे अधिकृत होणार असा आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले। यावेळी नेवासा तहसीलदार उमेश पाटील यांनी भेडा येथील ग्रामस्थांशी भेट घेऊन चर्चा केली। गावठाणमधील 200 मीटरच्या आत अनधिकृत पक्की घरे बांधकाम जमिनी अधिकृत तर बिगर शेती करण्यात येणार असून यासाठी तुम्ही ग्रामसेवक यांच्याशी संपर्क करून कागदपत्रे 31 मार्चपर्यंत तहसील कार्यालयात जमा करावी असे तहसीलदार उमेश पाटील यांनी ग्रामस्थांशी चर्चा करताना सांगितले। तुमचा तो जो तुकडा आहे तो आज नियमानुकूल झाला, म्हणजे उद्या तुम्ही जर ते विकायला गेला तर नियमाने तुम्हाला त्याचा जे काही रेट आहे म्हणजे तुम्हाला पाडून भाव करून देणार, कारण ते नियमाने केलेलं आहे, शासनाने त्याला मान्यता दिली आहे। म्हणजे जसं 20 गुंठ्याच्या वरची जमीन तुम्ही सहज खरेदी करून देऊ शकता, तसं त्यालाही करून देता, त्याला सर्वेश करून तुम्हाला आता बंधन नाही करू शकत। तिसरा फायदा याच्यामधून असा आहे की ज्या लोकांनी सुद्धा घरं वगैरे बांधलेली आहेत तर त्या घराचं व्हॅल्युएशन वगैरे जे आहे तर त्याबाबत गव्हर्नमेंटने एक नवीन रूल काढलेला आहे की गावठाणाच्या एरियात सुद्धा 200 मीटरच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला येण्याची प्रोसेस खूप सोपी करून दिली आहे। म्हणजे असं विचार करा किंवा तुमच्याकडे घराचं घर आहे, त्यांनी 4 गुंठे जमीन घेतली, चांगला बंगला बांधलेला आहे, आज तो बंगला बांधलेला आहे, तो रेग्युलराइज नाही म्हणजे नियमानुसार नाही, त्यामुळे गव्हर्नमेंटला त्याला शास्ती दंड लावण्याचा किंवा पाडण्याचा अधिकार पहिली गोष्ट। तिसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या त्या जागेचं येणे झालेलं नाही आणि आयुष्यात कधीच होऊ शकत नाही। कारण काय? कारण नियमानं तो तुकडाच नियमात नाही आहे, त्यामुळे तुमचं प्रकरण जर येण्याचं आमच्याकडे आलं तर आम्ही ते नियमानुकूल करू शकत नाही। यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय काळे, गणेश गव्हाणे, भाऊसाहेब फुलारी, बाळासाहेब गव्हाणे, विजय जाधव, सुखदेव फुलारी, नामदेव शिंदे तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी काका नरवणे, महाराष्ट्र 24 तास, नेवासा, अहमदनगर।